टू फॅमिली. हे बघा, हे माझं काम आहे. मी आता काम आलंय, नवीन काम आलंय, हे काम करते. अजून दाखवतो तुम्हाला. अशी पॅकिंग, नंतर मोठी पॅकिंग करायची आहे. थोडी मोठी हेअरबँड आहेत डोक्याचे. आपल्याला पण भेटतात आणि लेबर आहेत माझ्याकडे वर्किंग वाले, ते पण येतात घ्यायला. वेळ नाही भेटत व्हिडिओ काढायला जास्त मला आता, कारण काय काम आहे आणि असं बसून काम करावं लागतं खाली, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो. जास्त बसायला नाही होत आहे. आणि मी आता बसले पॅकिंगसाठी. मोबाईल कारण का आपल्याकडे मोबाईल पकडायला माणूस कोण नसतो, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ आपण काढायचे स्वतः. पहिली आहे हे सापी. कारण काय घरी बसून वेळ नाही जात, त्याच्यामुळे काही ना काही कामं करत राहायचं. बस आपली पोरं दिवसभर कामं करतात, त्याच्यामुळे आपल्याला पण घरी बसून चालत नाही. मी माझं काम करायचं सर्व आटपते आणि मी 12:30-1 वाजता कामाला येते. आता माझी स्वीटी आणि मी दोघांनी मस्त झोपले असते. फक्त एकच प्रॉब्लेम होते काम करायला मला, खाली बसून बसून समोर बसून. तेरा माल किधर है? और लिखने का बाकी है, हाँ डब्बा भरने का बाकी है. वो घर पे माल नहीं है तेरे? हाँ कुछ भी नहीं. डायरी भरने के बाद मिलेगा, 2 दिन लगेगा. कल भरा जाएगा ना तो परसों भरा जाएगा. तरी पण काम करते. हे असं साचा लावायला लागतात पहिले, चेक करून माल भरायला लागतो. 4 पैशासाठी कष्ट करायचे. बस भावांनो बहिणींनो प्लीज सपोर्ट करा. अरे कोणी में रहेगा बाबा, रहने दो. इधर ये कोनी में रहेगा, वो माल भरने का बाकी है तेरा. रखना तो बॉक्स में भरने का ही रे बाबा. बोले वाली बोला क्या पैसा भी देंगे, 2-3 दिन लगेगा. फोन करती है सैलरी का मिलेगा ना तो तेरा मिलेगा. पोरं येतात 10 रुपये घेऊन हेअरबँड मागायला, पण कसं देणार ना 10 रुपये. त्यांना म्हणजे नको, पैसे नका देऊ आम्हाला, असे देऊन टाकते मुलींना. अलग अलग कलराचे. कारण की एका मोबाईल पकडलाय ना. शुभ दुपारी टू फॅमिली. आता मला आज लवकर घरी जायचंय, कारण की आज माझा मामा येणार आहे, मामी आणि मामा येणार आहे आज. म्हणून मी आता लवकर घरी जाणार आहे. हा इन्व्हर्टर आहे बांधून ठेवण्यात. लाईट गेली तरी पण आता टेन्शन नाही होत. म्हणजे गर्मीतून खूप हालत बेकार होते.
थंडीमधून, पण जेव्हा गरमी चालू होते ना, अरे बापरे 2 मिनिटं पर्यंत कोण बसू शकत नाही आणि अख्खा दिवस असं बसून काम करायला लागते. चला बाय बाय टाटा, शुभ दुपारी टू फॅमिली, बाय बाय टाटा. प्लीज भावांनो बहिणींनो सपोर्ट करा. तिथपर्यंत भरपूर चांगला सपोर्ट केलात. आणि आता बघा खूप कष्ट खायला लागले.